नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण नवीन प्रकारची पानांची डिझाईन बनवणार आहे. ही अशा प्रकारची डिझाईन आपल्याला बनवायची आहे. हे पहा, ही अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे. असे आपल्याला 6 पानं बनवून त्याची डिझाईन बनवायची, म्हणजे त्याचा मधला आकार आपला षटकोनी येणार आहे. दिसली का मैत्रिणींनो ही पानाची डिझाईन तुम्हाला? तर ते डिझाईन करण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती 6 नंबरचे, कात्री, तुंगूस आणि सुई. चला तर मग आपण ही पानं बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. पहा, हा असा एवढा धागा मी ओवून घेतलेला आहे. दिसला का मैत्रिणींनो धागा तुम्हाला? हे पहा, धागा आपण ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे आपण गाठसुद्धा पाडून घेतलेली आहे. पहा, ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. काय होतं ना मैत्रिणींनो, मी मोती मोजून दाखवते तर कॉमेंट्समध्ये म्हणतात मोती का मोजतात, टाईम होतो पाहायला, आणि काही जण तुम्ही किती मोती टाकले ते समजत नाही. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगते, मी आता हा गोल करणार आहे. या गोलामध्ये मी 6 मोती ओवून घेणार आहे. पहा, दिसले का मैत्रिणींनो तुम्हाला? 6 मोती मी ओवून घेते आहे. हे 6 मोती आपण आता ओवून घेतलेले आहे. पहा, ही आपली एक स्टेप झाली पहिली. काही काही वेळेस काय होतं ना, आपण 6 मोती ओवायचे म्हटले तर एखादा मोती जास्त होतो, परत तो आपल्याला काढावा लागतो. एखाद्या वेळेस काय होतं, एखादा मोती कमी होतो, एखाद्या वेळेस 2 मोती जास्त होतात. मग ते करता करता आपली डिझाईन चुकते. त्याच्याकरता मी मोती तुम्हाला किती घालायचे ते मोजून सांगत असते. हे पहा मैत्रिणींनो, हे 6 मोती आपण आता ओवून घेतलेले आहे. दिसले का? आता आपण त्याचा सर्कल बनवणार आहे. सर्कल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगतच असते. काय करायचं मैत्रिणींनो, परत हे ही गाठ आहे पाडलेली. गाठेजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरच्या भागात काढून घेतलेली आहे. आणि सुई अद्धर काढल्यानंतर अशी सुई अद्धर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता हा गोल तयार केला आपण. तर हा गोल तयार करताना काय करायचं मैत्रिणींनो, आपण आता सगळ्या मोत्यांमधनं नेहमीप्रमाणे सुई काढून घेऊ, म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो. हे पहा, मी आता 2-2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत हे वरचे 3 मोती ह्याच्यातून पण आपण सुई बाहेर काढून घेऊ. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. जिथे गाठ पाडली त्या मोत्यातून सुई शेवटी बाहेर निघते आपली. आणि परत आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून आणखीन एकदा सुई बाहेर काढू, म्हणजे आपल्याला सुरुवातीला जी गाठ येते तिथून मोती काढायला जड जातात, म्हणून पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. हे पहा, हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, लक्ष द्या. आपण हा 6 मोत्यांचा पांढरा गोल पांढऱ्या मोत्यांचा 6 मोत्यांचा गोल आपण इथे तयार करून घेतलेला आहे. आणि आता 1 2 3 4 5 6 6व्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. पहा, धागा दिसतोय तुम्हाला? हा धागा दिसत असेल, है की नाही? आता हा मोती ह्याच्यातून हा धागा बाहेर निघाला आहे. तर ह्या गोलातला हा एक पांढरा मोती. आणि आता आपण रंगीत मोती धाग्यात ओवून घेणार आहे. रंगीत मोती आता आपल्याला 5 ओवून घ्यायचे आहे. पहा,
हे 5 मोती आपण आता रंगीत ओवून घेतले आहे आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, हा मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली पहा, त्याच्यातूनच आपल्याला त्याच दिशेने परत सुई बाहेर काढायची आहे अशी. ही पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे एक गोल तयार झाला. गोलातला एक पांढरा मोती आणि नंतर 5 रंगीत मोती, असा हा 6 मोत्यांचा एक गोल तयार झाला पहा. आणि लगेच त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेऊ. ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा, असा धागा ताणून घ्यायचा आहे. आणि आता पहा मैत्रिणींनो, आता ह्या पांढऱ्या मोत्यांच्या गोलामधला हा एक पांढरा मोती दुसरा, आणि ही जी आपण एक हा गोल तयार केलेला आहे रंगीत, त्याच्यातला हा एक मोती 5 नंबरचा, हे 2 मोती आहे. दिसत आहे ना मैत्रिणींनो? नाहीतर मला नेहमी कॉमेंट्समध्ये एक मॅडम म्हणतात तुमचे नुसते हातच दिसतात, नीट दिसत नाही. मी तुम्हाला दरवेळेस दाखवत राहते पहा, हे 2 मोती आहे. ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. आता आपण इथे 4 मोती रंगीत ओवून घेऊ. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, लक्ष द्या मैत्रिणींनो. हां, आता आपण 4 मोती रंगीत ओवून घेणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर काय करायचं, गोलातला जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. हा रंगीत मोती, ह्याच्यातून सुई आपण परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढू. ही सुई काढली पहा, दिसली का? सुई अद्धरवरती काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. हे पहा, हे 2 गोल तयार झाले. आणि आता आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई काढली आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा आपण पहिल्यांदा सुई बाहेर काढली होती. तर परत आपण त्याच्यातून समोरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ आणि लगेच त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेऊ. आता आपल्याला तिसरा गोल बनवायचा आहे. तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे पहा, ही तिसऱ्या गोलगोलातून. हां, आता परत आपण 4 रंगीत मोती ओवून घेऊ. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि हा एक रंगीत मोती पहा मैत्रिणींनो, मी तुम्हाला नेहमी दाखवते कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. दिसताय ना माझे हात तुम्हाला? हे पहा, हा एक रंगीत मोती ह्या पाकळीतला आणि ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यांच्या गोलामधला हा तिसरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू. ह्या रंगीत मोत्यातून काढली, सुई अद्धर वरती ओढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित ताणून घ्यायचा आहे. हा आपला तिसरा गोल तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, हे पान शिकायला खूप सोपं आहे. तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. हे पहा, आता आपण लगेच त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता परत ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती 4 नंबरचा, इथे आपण आता परत 4 मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे पहा. आणि परत ह्या गोलातला हा तिसरा गोल आहे रंगीत मोत्यांचा, त्याच्यातला हा एक मोती, त्याच्यातून आपण सुई अशी समोर काढली पहा. वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढली आहे. धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे. ही आपली चौथी पाकळी तयार झाली. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला परत समोरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढायची आहे. अशी सुई काढून घेतल्यानंतर काय करायचं पहा मैत्रिणींनो, आता परत त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता ही 5 नंबरची पाकळी करणार आहे आपण आता. हां, 5 नंबरची पाकळीसुद्धा आपल्याला तशीच बनवायची आहे. ह्या गोलातला हा रंगीत मोती, ह्या गोलातला हा 5 नंबरचा मोती. आता परत आपण 4 मोती धाग्यात ओवून घेऊ रंगीत.
हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा 5 नंबरचा पांढरा मोती, असे आपण आता दोघांमधनं सुई परत बाहेर काढून घेऊ. ही सुई मी ह्या मोत्यातून वरती काढलेली आहे. सुई अगदी अधर अशी व्यवस्थित काढायची आहे. आणि हा इथे आपला एक 5वा गोल तयार झाला मैत्रिणींनो. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेऊ. आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आपण सुरुवातीला काय केलं, गोलातला एक पांढरा मोती आणि 5 मोती रंगीत असा 6 मोत्यांचा गोल केला, पहिला गोल. आणि 1 2 3 1 2 3 4 4 गोल आपण गोलातला एक पांढरा मोती आणि गोलातला एक रंगीत मोती, असे 2 मोती, तर आपण 4 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल तयार केला. आता आपल्याला हा शेवटचा गोल तयार करायचा आहे. तर शेवटचा गोल कसा करायचा पहा, लक्ष द्या मैत्रिणींनो. ही आपण सुई बाहेर काढली. ती सुई कोणत्या मोत्यातून काढली ते मी तुम्हाला दाखवते. हा एक रंगीत मोती ह्या गोलातला हा शेवटचा पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा रंगीत मोती, अशी ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. पहा 1 2 3, हा रंगीत, हा पांढरा आणि हा रंगीत. इथून अशा ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता किती मोती व्हायचे आपल्याला, 3 मोती होऊन 6 मोत्यांचा इथे गोल तयार करायचा आहे. हे पहा 3 मोती आपण आता रंगीत ओवून घेऊ. हे पहा काय होतं ना मैत्रिणी, एकदम मोती ओवायला घेतले तर मोती खाली पडतात, ते हरवतात. ते व्यवस्थित हातात पकडण्याकरता काही वेळेस मोती उचला लागतात तर हात मागे पुढे होतो, तो दिसत नाही, सुई साईडला होते. त्याच्यातच मला बऱ्याच अशा कॉमेंट्स येतात की तुमचे हात मागे पुढे होतात. हे पहा आता आपण 1 2 3, मी प्रत्येक वेळेस सगळ्या मोत्यातून सुई तुम्हाला काढताना दाखवते की नाही. हे पहा 1 2 3, अशी ही 3 मोती आहे. 3 मोती आपण धाग्यात ओवून घेतले. आता ह्या मोत्यातून, ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. अद्धर अशी सुई वरती काढलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आता पहा मैत्रिणींनो, हा आपला षटकोनाचा आकार तयार झाला. पहिला आकार गोलाचा केला, दुसरा आकार षटकोनाचा केला. आता तिसरा आकारसुद्धा आपल्याला षटकोनच बनवायचा आहे. तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आपण सुई बाहेर काढल्यानंतर 1 2 3, ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 2 रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा दिसले ना तुम्हाला, हे 2 रंगीत मोती आणि हे 5 मोती आहे. ह्या 5 मोत्यांमधला हा जो मधला मोती आहे, ह्याच्यातून सुद्धा सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धर बाहेर काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतला. आता आपण हे 5 मोती आहे, इथे आता आपल्याला पांढरे मोती वापरायचे. तर आपण आता हा एक मोती ह्या गोलातला आणि 5 पांढरे मोती, असा 6 मोत्यांचा गोल तयार करणार आहे. आता आपण धाग्यात 5 पांढरे मोती ओवून घेऊ. हे पहा मी 5 पांढरे मोती ओवून घेते. हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्या गोलातला हा एक रंगीत मोती, ह्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. मधला मोती, ह्याच्यातून सुई परत आपण समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. पहा सुई अलगद वरती काढायची आहे, धागा व्यवस्थित असा ताणून घ्यायचा आहे. पहा ही इथे एक पाकळी आपली तयार झाली. आता ह्या षटकोनामध्ये काय होणार आहे मैत्रिणींनो, पहा आता आपण 1 2, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. आता आपला एक गोल 4 मोत्यांचा, एक गोल 3 मोत्यांचा, असा तयार होणारे 6 मोत्यांचा गोल. आता आपल्या इथे 5 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल केला. आता 1 2 3, हे 3 मोती आहे. आता आपण इथे 3 मोती येऊ.
हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे धाग्यामध्ये आणि ह्या पांढऱ्या हा मोत्यांचा गोल केलेला आहे त्याच्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे। एक 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल, एक 3 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल, असे आपल्याला गोल बनवायचे आहे। हे पहा, आता आपण कॉर्नरला आलो। कॉर्नरला आल्यानंतर काय होतं, ही अशी आपली अर्धी पाकळी तयार होते, हे अशी फुली तयार होते अर्धी। तर आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली। आता इथे आपल्याला ह्या पांढऱ्या गोलातला हा पांढरा मोती आणि ह्या रंगीत गोलातला हा मोती, हे 2 मोती इथे आहे। आता आपण 4 मोती धाग्यात ओवून घेणार आहे। डिझाईन एकदम सोपी मैत्रिणींनो, करून पहा आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा। हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओसुद्धा पाहायला मिळते आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। हे पहा, ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता पहा, ह्या मोत्यातून सुई काढली, हे 2 मोती, ह्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे। पहा, आता परत आपण धाग्यात 3 मोती ओवून घेऊ। हे पान छोटंसं आहे म्हणून मी तुम्हाला पूर्ण करून दाखवणार आहे। पहा, हे 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि आता हा जो पांढरा मोती आहे गोलातला, ह्या पांढऱ्या मोत्यांच्या गोलांमधला हा शेवटचा पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेतली। पहा, ह्या मोत्यातून अशी सुई काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत 1 2 3 हे सरळ 3 मोती आहे रंगीत, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे। हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे हे 2 मोती, गोलातला पांढरा मोती, गोलातला रंगीत मोती, हे 2 मोती, 4 मोती ओवून 6 मोत्यांचा आपण परत गोल तयार करणार आहे। एक 4 मोत्यांचा, एक 3 मोत्यांचा, असे गोल बनवायचे आहे आपल्याला। आता आपण 4 पांढरे मोती ओवून घेऊ। हे पहा, आता ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुद्धा आपण सुई वरती काढून घेतलेली आहे आणि आता परत 1 2 आणि 3, ह्या 3 रंगीत, हे 3 मोत्यातून सुई बाहेर काढली, सरळचे 3 रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे। हे 3 मोती आपण ओवून घेतले। परत आपण ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढली समोरच्या दिशेने। आता आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि परत ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे आणि 1 2 3 ह्या 3 रंगीत मोत्यातून परत आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे। पहा, आपलं हे पान तयार होत आलेलं आहे। ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण। आता परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। हे 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू। हे पाशी सुई बाहेर काढलेली आहे आणि परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। हे पाही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत 4 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे। हे 4 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढली। ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून, रंगीत मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे। पहा, आणि आता आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे।
हे 3 पांढरे मोती ओवले. परत ह्या गोलातला हा मोती पांढरा शेवटचा त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि परत 1 2 3 ह्या सलग 3 रंगीत मोत्यातून आपल्याला सुई आता बाहेर काढायची. आता इथे आपण 4 मोत्यांचा 6 मोत्यां 4 मोतीहून 6 मोत्यांचा एक गोल तयार करू. हे पहा, मी आता पांढरे मोती 4 ओवून घेते आहे. हे 4 मोती ओवल्यानंतर आपल्याला ह्या गोलातला हा मोती, मी प्रत्येक गोलातला एक एक मोती तुम्हाला दाखवलेला आहे, कशी सुई काढायची तेही दाखवलेलं आहे. पहा, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हा एक गोल इथे तयार झाला. आता लक्ष द्या मैत्रिणींनो. आता 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हे रंगीत मोती एक लाईनमधले 1 2 आणि 3 अशी सुई बाहेर काढली आपण. आणि आता आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. तर आता हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा मैत्रिणींनो, इथे आपले 4 मोती आहे. 1 2 3 4. हे 2 पांढरे आणि हे 2 रंगीत. आता आपण इथे फक्त 2 मोती ओवून घेणार आहे पांढरे. हे पहा, हे 2 मोती ओले. ह्या एका मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई वरती काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला परत पुढची डिझाईन कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. आता 1 2 हे पहा, आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. नंतर हा एक रंगीत मोती, ह्याच्यातूनही सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता 1 2 3 ह्या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला खालच्या दिशेने. लक्ष द्या मैत्रिणींनो. आता हे 2 पांढरे मोती, हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. नंतर गोलातला हा पांढरा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, असे ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. आणि आता इथे आपल्याला 2 गोल तयार करायचे. तर आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे आता आपण 4 मोती ओवून घेणार आहे. आता 4 मोती ओवल्यानंतर हा आपला 6 मोत्यांचा गोल तयार होईल. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. हा एक मोती आणि त्याच्यासमोरचा एक मोती, अशी ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई काढून घेतलेली आहे. आणि आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. आता इथे हे 3 मोती आहे. आता आपल्याला धाग्यात 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले. आणि आता परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. 1 2 3 ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपण हे 2 पांढरे मोती, ह्या पूर्ण गोलातनं सुई आपण आता बाहेर काढून घेणार आहे. पहा, हे 2 मोती, अशी सुई बाहेर काढली. आणि हे 2 मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई काढल्यानंतर इथे आपल्याला आणखीन एक गोल तयार करायचा आहे. हे 2 मोती आहे, 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 4 मोती ओवून घेते आहे. हा शेवटचा गोल करायचा आहे. हे 4 मोती ओवले. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा एक मोती, ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, अशा 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण आता परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. जो गोल केला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे, म्हणजे आपला तो गोल व्यवस्थित असा तयार होईल.
धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला दाखवतच राहते. पहा, ही सुई ह्या गोलातून काढलेली आहे. हा इथे गोल तयार झाला आहे दोऱ्याचा, त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे पहा. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. इथे आपलं हे असं पान तयार झालेलं आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे असं सुंदर असं पान आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हे जॉईंट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे एक पान मी तुम्हाला जॉईन करून दाखवते आणि मग आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता काय करायचं पहा मैत्रिणींनो, हे इथे असं ठेवून घेतलेलं आहे. हे असं ठेवून घेतल्यानंतर आता आपण पांढरे मोती घेणार आहे. त्याच्याकरता मी काय केलं, हे पान आहे, ह्या पानातली ही जी लाईन आहे मोत्याची, ह्या पानातले ह्या गोलातले हे दोन मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता एक पांढरा मोती आपण ओवून घेणार आहे. पहा, हा एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे एक पान आहे पहा, हे 6 नंबरचं पान आपण आत्ता केलं ते, ह्याच्यातून आपल्याला ह्या गोलातून ह्या 2 मोत्यांमधून सुई अशी बाहेर काढायची आहे. दिसते का मैत्रिणींनो सुई बाहेर काढलेली? हे पहा, सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपण सुई काढून घेतलेली आहे. आणि आता आपण ह्या 1 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ह्या पानाचे हे 2 मोती, ह्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढतोय. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पान इथे असं ठेवून घेतलेलं आहे पहा. आणि आता आपण धाग्यामध्ये परत एक मोती ओवून घेणार आहे पांढरा. हा एक मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं पहा, हा जो खालचा मोती आहे ह्याच्यातून परत सुई आपल्याला वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घ्यायची आहे. हा इथे एक गोल तयार झालेला आहे आपला. आणि आता परत आपण 1 2 हा एक मोती, हे वरचे 2 मोती, अशी 3 मोत्यातून सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता पहा, हे 1 2 3 मोती आहे. आपल्याला सुई इथे फिरवायची, तर इथे आपला एक मोती ओवावा लागेल. हा एक मोती मी ओवून घेतलेला आहे. आणि आपली सुई ह्या मोत्यातून परत खालच्या दिशेने बाहेर निघेल. पहा, ह्या मोत्यातून अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. ह्या मोत्यातून इकडूनही सुई बाहेर काढून घेतलेली. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. हे 2 भाग जॉईन झाले आपले. आणि आता आपण परत ह्या मोत्यातून सुई घेऊ. अशी सुई काढून घेतलेली आहे. आणि परत ह्या मोत्यातून ह्या पूर्ण गोलातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा, अशी सुई काढून घेतल्यानंतर परत आपण 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सुई व्यवस्थित ओढायची आहे. धागा ताणून घेतलेला आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता आपण हे 3 मोती इथे 1 2 3, आता आपल्याला धाग्यामध्ये एकच मोती ओवून शेवटचा गोल करायचा आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो. हां, आता मी हा एक मोती ओवून घेतलेला आहे. आणि परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. ह्या पानातला ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली. पहा, हा एक गोल तयार झाला. परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. इथपर्यंत आपण आलेलो आहे.
हे पहा, हे असं आपण इथपर्यंत आलेलो आहे. हे असे आपले हे पान जॉईन झालेलं आहे पहा. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला दरवेळेस सांगते. हे पहा, इथे गाठ पाडून घेतलेली आहे. ही आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता तुम्हाला हे शेवटचं पान कसं जॉईन करायचं ते सुद्धा मी दाखवते. हे पहा, आता आपल्याला हे 2 पानं जॉईन करायचे. आता मी सुईमध्ये परत धागा ओवून घेते. आणि शेवटचे 2 पानं तुम्हाला तिथल्या तिथे जॉईन करून दाखवते, म्हणजे आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यातच मी तुम्हाला षटकोन ठेवून दुसरी डिझाईनसुद्धा दाखवून देणार आहे. हे पहा, आता आपण हे 2 पानं जॉईन करू. डिझाईन खूप सुंदर आहे मैत्रिणींनो. हिच्यात हे आपण समईची महिरप केलेली आहे. हिच्यात आपण एक छोटासा दिवा ठेवू शकतो किंवा समई छोटी ठेवू शकतो. देवाच्या पुढ्यात आपण ही रांगोळीसुद्धा ठेवू शकतो. किंवा संक्रांतीच्या हळदी कुंकू चालू आहे त्याच्यात आपण वाण म्हणून सुद्धा ही वस्तू देऊ शकतो. हे पहा, आता आपल्याला हे 2 पानं जॉईन करायचे आहे. आता मी काय करणार आहे, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. ही सुई बाहेर काढून घेतलेली आपण अशी. परत हा एक मोती ह्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे ह्या इकडचं हे पान जॉईन करायचं आहे. तर आता आपण इथे एक पांढरा मोती ओवून घेऊ. पहा, हा एक पांढरा मोती ओवून घेतला. त्याच्या पुढच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आपण त्याच्या पुढचा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. दिसतंय का मैत्रिणींनो तुम्हाला? पहा, मी कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढते पहा. आता आपण इथे आलो, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता परत आपण एक पांढरा मोती ओवून घेणार आहे. पहा, हा एक पांढरा मोती ओवून घेतला. आणि ह्या पानातला हा शेवटचा मोती ह्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढली. त्याच्या पुढच्या मोत्यातून पण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण हे वरचे 2 मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढू. पहा, दिसतं ना तुम्हाला? ह्या 2 मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेऊ. ह्या पानातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे एक पांढरा मोती येऊन 6 मोत्यांचा गोल करायचा. 1 2 3 हे 3 मोती आहे. आणि आता परत आपण एक पांढरा मोती येऊन घेऊ आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, आणि ह्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढू. आणि परत एक, आता शेवटचा हे गोल वरचा गोल बनवायचा आहे. तर आता आपण 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा मैत्रिणींनो, आता काय करायचं, धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे हा गोल पूर्ण करायचा आहे. हे पान इथे जोडायचं आहे. तर आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. 1 2 3 ही 3 मोती आहे. आणि इथे पण 3 मोती पाहिजे. हा एक मोती ह्या पानातला आणि हा एक मोती ह्या पानातला. हे 2 मोती समोरासमोर आहे. आता आपण परत एक मोती ओवून घेऊ. म्हणजे आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. पहा, ह्या पानातला हा मोती अरे यार, आधी पडली दोऱ्याला.
हा एक मोती आता आपण वरच्या एका शेवटच्या गोलामध्ये धाग्यामध्ये ओवून घेणार आहे आणि ही इथे आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे। हे पहा, आता हा एक मोती हे शेवटचा पानाचा वरचा गोल जॉईन करायचा आहे। तर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू। पहा, ह्या पानातला एक मोती आपण ओवून घेतलेला आहे आणि ह्या पानातला ह्या मोत्यातून सुई आपण परत अशी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे। हे इथे आपलं हे शेवटचं पान जॉईन झालेलं आहे पहा। आणि आता आपण पुढच्या 2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे गाठ पाडून घेणार आहे। इथे आता आपण गाठ पाडून घेऊ। ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली आणि गाठ पाडायची। हे पहा, ही अशी सुई गोलात घातली मोत्याच्या। हा दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे। सुई त्या गोलातून बाहेर काढायची आहे आणि धागा ओढायचा आहे। ही अशी गाठ पाडून घ्यायची आहे। हे पहा, ही अशी आपली सुंदर अशी मोत्याची दिव्याभोवतीची महिरप तयार झालेली आहे। हे पहा, ही महिरप। इथे आपण दिवा ठेवू शकतो किंवा नाही तर मैत्रिणींनो, आपण इथे एक छोटासा षटकोन करून ही अशी सुद्धा महिरप बनवू शकतो किंवा आपण ह्याच्यामध्ये असे ह्याच्या अवतीभोवती हे असे छोटे छोटे षटकोन करून ही सुद्धा डिझाईन आपली तयार होऊ शकते। पहा, ही अशी डिझाईन आपली तयार होऊ शकते। ही अशी डिझाईन तयार होते किंवा ही अशी डिझाईन तयार होते। इथे एक षटकोन ठेवून ही एक डिझाईन तयार होते किंवा आपण इथे दिवा ठेवू। दिवा ठेवल्यानंतर आपली ही सुंदर अशी रांगोळीची डिझाईन तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशी सुद्धा आपण रांगोळीची डिझाईन तयार करू शकतो पहा। ही आपली दिवा महिरप तयार झालेली आहे। उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारची आपली इथे सुंदर अशी दिव्याभोवतीची महिरप तयार झालेली आहे। चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओला।